ते आज पुण्याला चालले, आपल्या मंदिराविषयी बातमी देतो. ठीक आहे, येतो रोहित. खरंच मंदिराला काही पाहायला नको. ती जिथं असेल त्याचं सुरक्षित राहू दे परमेश्वरा. आई आई मी मंजिरी. आई तू कशी आहे? आणि बाबा? आणि मानसी? आई मी ठीक आहे. बाबांना सांग माझी काळजी नका करू म्हणून. आई मी लग्न केलंय. आपल्या मंदिरीचा फोन होता आणि तू अशी घरात सांगतेस. करतेस तू माझी? अगं ती या सत्यजित नाईकची मुलगी आहे. आम्ही दिलेली शिकवण आणि संस्कार कधीच विसरणार नाही. काय संस्कार आहेत तुझे आणि काय मुलीला तू संस्कार दिलेस? सत्यजित शेवटी खान तशी माती. आणि काही वर्षापूर्वी बापाने शेण खाल्ला आणि आता पोरीने शेण खाल्ला. बाबा आवाज खाली. सत्यजित नाही आज मी बोलणार आणि तू ऐकणार. काय म्हणत होता? काय म्हणत होतास तू? या गावातल्या लोकांना बसतात चार चौकात जाऊन आपल्या मुलीचे गोडवे घालतात. आणि आज तुझीच मुलगी एखाद्या भिकारच्या पोरासोबत पडून गेली आणि लग्न केलं. दोन माझ्या मुलीविषयी एक शब्द काढला असतात. हे बघ सत्यजित नाही, तुझ्यासारख्याशी मी खुशाडक्या जुळत नाही. सपोर्ट ठेवतो आणि त्याही सपोर्ट तुझ्या मोबाईलवर आलेच आहे. कारण मी तुझ्यासारखा असा फुसक्या लीडर नव्हे. आपण सरळ आपण जिएंगे तो जिएंगे, मरेंगे तो मरेंगे. तुझ्यासारखी नाही मस्त गावात असा प्रवचन सांगत. माझी पोरगी अशी आहे तशी आहे आणि सत्यजित नाही तुझीच तर पोरगी पडून गेली. गेली रे गेली. सत्यजित नाईकची पोरगी एखाद्या भिकारच्या पोरासोबत लग्न करून पळून गेले. वहिनी साहेब, वहिनी नवीन जावयाचं स्वागत करा ना. मस्त खाता मोठा का सत्यजित नाईक कर
स्वागत कर आणि असं प्यानवरचं ठरवी आवाज आणि हात चालले तुझ्या पोरीचा तुझा बॅनर काढी मला गावभर हिनवटी काळी गेली रे गेली सत्यची त्याची बोलते पडवून गेली गेली रे गेली सत्यची त्याची बोलते गेली सत्यची त्याची बोलती पडून गेली सत्यची त्याची बोलती पडून गेली शोभळा कसं सांगू अगं तिला मी माझं काळीच समजलं तिला जगवल्या वाढवण्यासाठी रात्र दिवस रक्ताचं पाणी केलं त्याच पोरीने आपल्या पाठीत खंजीर बसला कोण केला आपल्या भावनांचा जराही विचार केला नाही का आपल्या बाल सन्मानाचा शोभडा एक आई वडील म्हणून आपण कमी पडलो का तिला आम्हाला आपला विचार झाला मला तर काहीच कळत नाही हो. आपल्या मनाने असं का केलं तर कुणाच ठाऊक आहे बघा आपण मंजिरीकडे जाऊ मंजिरीने आणि तिने नवऱ्याला इथं घेऊन येऊ नाही ते शक्य नाही या कार्टीला क्षणमध्ये येऊन मी पहिली चूक केली परत तिला या घरात आणून मला दुसरी चूक करायची नाही आजपासून ती आपले कोणी नाही आणि तिचे आमचे नाते इथेच संपले काय बोलता तुम्ही जिच्या जन्माला आपल्याला आपलं आयुष्य सुखावलं तिच्या जन्माची आपण आजोबाने वाट पाहत होतो तिला तुम्ही संपवण्याची भाषा करताय काय करू मी सांगा काय करू की तिच्या या कर्तृत्वाचे गुण गाऊन गावात जाऊन पेढे वाटू की आपल्या लेकीला लग्न केलं म्हणून हत्तीवर बसून हत्तीच्या अंबरीवर तिची मिरवणूक काढू सांगणं मी काय करू पण मी म्हणजे गावामध्ये का आपल्याच मुलीने असं केलं का पुढची आठवण झालं शोभराजीला तू आपली लेख समजतेस ना ती आपली लेख नाही पुढची तिने आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या काही पायदळी तुळवल्या असं समज की ती आपल्या आयुष्यात आलेली आहे का वायात पोर आहे ती नाही ती वाईट नाही आहे अगदी माझ्या काळजाचा तुकडा आहे जिला तू काळजाचा तुकडा समजतेस ना आज तीच त्याच पोरीला तू तिची जन्मदाती आई आहेस हे देखील विसरली मग नुसती सोडून कशासाठी का तरी पण मी म्हणतो हो एकदा तिला समजून तर घ्या चुकलं असेल तिचं घडलं असेल अनपेक्षित मध्ये अनपेक्षित वाढ सोडला वा अगं आकाशात वीज चमकण्यासाठी काळ्या ढगांचा स्पर्श हवा असतो आणि तू म्हणतेस की अनपेक्षित शोभना तुला माहित आहे तिला मी माझ्या डोळ्यातील काजळ समजत आलो आणि माझ्या डोळ्याच्या पापानी खाली त्या तिला सांभाळून ठेवलं आज त्याच काजळानं माझ्या डोळ्यात अश्रूचे अथांग सागर निर्माण केले आता त्या कलंकित पोरीसाठी माझ्या मनात तर जागा नाही पण या घरात सुद्धा जागा नाही
संपूर्ण आठवणीचे खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये पुरणार आहे. नको ती आणि तिची आठवणी. नाही. अहो, तुम्ही काय असं करता? अहो, या आईच्या मातृत्वाचा तरी विचार करा ना. अहो, तुम्ही विसरू शकता, पण मी नाही विसरू शकत. शोभला, तुला विश्रामच लागेल. आणि तुला जर हे विसरणं शक्य होत नसेल तर तिची आठवण म्हणून या ठिकाणी खड्डा खोदून मी तिची समाधी बांधणार आहे. गावातील लोकांना जेवण घालणार आहे. तेव्हा तुला लक्षात राहील की आपली लेक कायमची वेदी तुकडे तुकडे झाले मनाचे साहो तुकडे